नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मागेल त्याला सोलार योजनेमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेले आहेत। यामध्ये काही शेतकऱ्यांना मित्रांनो आता कंपनी निवडण्यापूर्वीच त्यांचा जो सर्वे असतो तो करावा लागणार आहे। त्याविषयीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, बऱ्याच अशा शेतकऱ्यांना कंपनी निवडण्यापूर्वीच मेसेज आला आहे की तुम्ही संयुक्त अहवाल हा पूर्ण करून घ्यावा। म्हणजे तुमच्या विहिरीवरती जो आपण सर्वे करतो, सेल्फ सर्वे किंवा वायरमन सर्वे, तो आपल्याला पुरवठादार निवडीपूर्वीच सादर करायचा आहे मित्रांनो। त्याविषयीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो। आपण एका शेतकऱ्यांचा जो पुरवठादार निवडीपूर्वी आपण सर्वे केला, कसा केला ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आज स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या शेतकऱ्याचा संयुक्त सर्वेक्षण अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे। इथं लिहिलेलं आहे मित्रांनो, पुरवठादार निवडीपूर्वी। तर मित्रांनो, अशा प्रकारे या शेतकऱ्याला मेसेज आला होता। त्यानुसार त्या शेतकऱ्याने वायरमनशी संपर्क साधून हा संयुक्त अहवाल हा पूर्ण करून घेतला पुरवठादार निवडीपूर्वी। तर अशाच प्रकारे मित्रांनो, तुम्हाला पण मेसेज आला असेल तर तुम्ही संयुक्त अहवाल हा पूर्ण करून घेऊ शकता। तुमच्या गावातील वायरमनशी संपर्क साधून अशा प्रकारे तुम्ही संयुक्त अहवाल किंवा जो सेल्फ सर्वे असतो, स्पॉट सर्वे वायरमन थ्रू जो करतो आपण, तो करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर मेसेज आलेला असेल तर, किंवा नसेल पण आला असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या वायरमनशी संपर्क साधून तो संयुक्त अहवाल पूर्ण करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, या योजनेमध्ये अशा प्रकारे बरेच बदल करण्यात आलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांनी अशा प्रकारे संयुक्त अहवाल पूर्ण करून पुरवठादार सुद्धा निवडलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला पण असा मेसेज आलेला असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचा सर्वे पूर्ण करून घ्यावा मित्रांनो। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आपण आता दुसऱ्या शेतकऱ्यांचा जो फॉर्म आहे तो बघणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला मी समोरची माहिती देणार आहे। तर इथे आपण शेतकऱ्याचा ID टाकून घेऊया। शोधावरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता मित्रांनो, विक्रेत्याची माहिती मिळाली, संयुक्त अहवाल रिपोर्ट सादर केला आहे मित्रांनो। पण मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे मित्रांनो 2A काय मित्रांनो, शेतकऱ्याने पहिल्यांदा पुरवठादार निवडीपूर्वी एक सर्वे करून घेतला। त्यानंतर त्या सर्वेमध्ये शक्तिपंप हा निवडला गेला। त्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्याला एक सर्वे करून घ्यावा लागला मित्रांनो। तो सर्वे करून घेतल्यानंतर शेतकऱ्याला शक्तिपंप हा निवडला गेलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला पण तुमचा सेल्फ सर्वे करून घ्यायचा आहे। यामध्ये मित्रांनो, वेळोवेळी या मागेल त्याला सोलार योजनेमध्ये अशा प्रकारे बदल होत असतात। हे बदल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील किंवा तुम्हाला अपडेट राहायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर मी अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलच्या मार्फत घेऊन येत असतो मित्रांनो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।